मित्रहो, आपल्या या कथात्मक साहित्याच्या कथामालिकेमधली एक पाचवी कथा आपण आज सुरू करत आहोत. यापूर्वी आपल्या 4 कथा आपण पाहिलेल्या आहेत. प्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार समीक्षक रंगनाथ पठारे यांची ही कथा आहे गांधीजी 2001. यांनी टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, नामुष्कीचे स्वागत, दुःखाचे श्वापद इत्यादी कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्पष्टोक्तेपणाचे प्रयोग हा कथासंग्रह, सत्वाची भाषा, आस्थेचे प्रश्न हे समीक्षा लेखन आणि त्यांच्या ताम्रपट या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. संगमनेर इथं ते विज्ञान विभागामध्ये ते प्राध्यापक होते. या कथेला आपण पहिलं पाहूया आणि नंतर आपण याच्यावर भाष्य करूया. कथेमध्ये गांधीजी दिसणार आहेत एवढं लक्षात ठेवा. कथेचं नावच आहे गांधीजी 2001. गांधीजींना खरं तर 125 वर्ष जगायचं होतं. त्यांनी तसं अनेकदा बोलून दाखवलं होतं, पण नथुरामाला ते काही पटलं नाही. गेल्या शतकातल्या 48 सालच्या गांधीजीचा खून झाला. त्यांचे ते हे राम किंवा येशूसारखं ईश्वर त्यांना क्षमा करो, आपण काय करतो त्यांना समजत नाही, अथवा नथुरामाला हात जोडणं किंवा इतक्या सगळ्या घडलेल्या न घडलेल्या महात्म्यांच्या गोष्टी, ते इतकं सगळं प्रसिद्ध आहेच. आणि चित्रपट, पुस्तकं, साक्षी पुरावे, मोरारजी देसाईपासून गोपाळ गोडसेंपर्यंत इतक्या साक्षी, ढळढळीत हजारांनी पाहिले म्हणे गोळ्या झाडताना, तरी कायद्याच्या राज्यात साक्षी पुराव्यांच्या नोंदीची कायदेशीर महत्त्वच असतं. खेरीज आपल्या जन्मापासून इतके सारे लोक गांधीजीवर भाषण करतात, त्यांचे पुतळे, तस्विरी हे इतकं पाठ असतं व ऐकून आपल्या आयुष्याचा मात्र त्याच्याशी काहीच संबंध नसतो. तेव्हा गांधीजींचं आपल्यात नसणं किंवा स्पष्टपणे बोलायचं तर त्यांचं मेलेलं असणं आपल्याला इतकं ठाम माहीत असतं की गेल्या 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता संगमनेरात गंगामाईच्या घाटापल्याड म्हणजेच नदी काठीच त्यांना मी पाकसुरात पाहिलं. तेव्हा मला तो मोठाच विनोद वाटला. आपलं भाषात्मक अस्तित्व दाखवून गांधीजी आपली फिरकी घेत आहेत असं वाटलं. किंवा आत्मा अमर असतो हे आमच्या हिंदू लोकांचं असतंच, त्यातलंच काहीतरी, आणि शरीराचं वस्त्र तात्पुरतं पांघरून आलेत बुवा असंही थोडं मनात आलं. गांधीसारख्या महात्म्याला ईश्वर इतकी तात्पुरती सवलत अगदी सहज देत असेल असा आंतरिक विश्वासही मनात कुठूतरी असणार. सगळ्याच गोष्टी काही एकाच वेळी डोक्यात येत नाहीत. मुळात त्या वेळचं सारं वेगळं असतं. शब्दात सांगताना हस्तक्षेप सुरू होतात. आपली प्रत्येक कृती हा हस्तक्षेप असतो. कशालाही न दुखवता हस्तक्षेप करायला गांधीजी सांगत होते. आता ही एक कल्पना आहे, म्हणजे गांधीजी भेटले याचा अर्थ खरंच गांधीजी भेटले असं नाही आहे, पण गांधी विचारांचा जो काही एक मनामध्ये आपल्या कल्लोळ उठलेला असतो त्यावरनं कथालेखकाला काही भास झालेले आहेत आणि लेखनाचा भाग म्हणून त्यांनी ते आपल्या समोर ठेवलेले आहेत. गांधीजीचं अचानक समोर येणं हा असा हळूवार हस्तक्षेप होता, पण ते पटण्याजोगं काही नव्हतं. माझ्या जन्माच्या आधीच जो माणूस मेला आहे तो माझ्या आयुष्यात कसा येणार? साधं तर्कशास्त्र आहे, फार ज्ञानाची त्यासाठी गरज नाही आहे. अर्थात ते गांधीजीच. मी लगेच ओळखलं. जन्मापासून म्हणजे माझ्या जन्मापासून त्यांना इतकं सारखं बघत आलो आहे. हडकुळं शरीर, पंचा, चष्मा, टक्कल, हातामध्ये काठी, वैष्णवजन तोतेने कही म्हटलं. कमाल आहे गांधीजी, ही कसली गंमत करताय?
पुतळ्यात फोटो ठीक आहे, काहीच नाही रे ते म्हणाले. आता गांधीजी बोलत आहेत बरं का. काहीच नाही रे ते म्हणाले. एरवी मी 125 वर्ष जगणारच होतो, ते मागच्या 95 सालापर्यंत आलंच असतं. आता त्यात एक 5-6 वर्ष अधिक दिलीस तर काय बिघडेल तुझं? एरवी आपल्या शरीराच्या डिझाईनपेक्षा आपण जास्त जगतोच ना. म्हणजे तुम्ही खरोखर जिवंत होता? होतो म्हणजे काय आहे? कशाला आता? का? त्यांनी मृदू हसत विचारलं. माझ्या एक लक्षात आलं की गांधीजी असे अचानक संध्याकाळी नदीकाठी समोर आल्यानं मला धक्का नव्हता बसला. मुळात ते मला माझ्या आतून माझ्या समोर प्रकट झालेत असंही वाटलं असेल. आपल्या प्रत्येकात ते थोडं तरी असतंच. अर्थात प्रकट असं समोर मी त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं. त्यांच्या जिवंत सजिवंत दिसण्याने मी गोंधळलो. म्हटलं, तुम्हाला पुतळ्यात बघायची इतकी सवय झाली आहे, म्हणजे गांधीजी आपले आहेत बुवा गुपचूप तसं असं. तशा तस्वीरही असतात, पण त्यांच्याकडे तितकं लक्ष जात नाही. वर भिंती कोण कशाला बघतो, त्यापेक्षा समोरचा सरकारी कारकून महत्त्वाचा. त्याच्याकडं आपलं निदान काम तरी असतं. तुमचा आता काहीच उपयोग नाही आहे. तुमचा जमाना संपला तरी तुम्ही कशाला आला आहात? कशासाठी आहे आता मी काय सांगू, पण आहे म्हणूनच मला हादरा बसला आहे, म्हणूनच बाहेर आलो आहे. कशाला हादरा? सगळं नेहमीच तर आहे. मी म्हटलं, आसपास बघ, ऐक. त्यांचंही विधान म्हणजे फारच दार्शनिक वगैरे झालं. आणि आता ते अपरिहार्यपणे अदृश्य होणार अशी अटकळ बांधून मी डोळे मिटले. जरा वेळाने उघडले तर गांधीजी तिथेच आणि तसेच. म्हणजे गांधीजी खरेच होते तर. आता मात्र हद्द झाली होती. वस्तुस्थिती नावाच्या कल्पनेची विश्वासार्हता धोक्यात आली. याला काय म्हणायचं? आता तुम्हाला आणि मला असं दोघांनाही चिमटा घेऊन पाहिलं पाहिजे. मी स्वतःला करत असलेली सूचना प्रकट केली. कशाला? या नदीतनं पालीच माझ्या अंगावर उडव ना, ते म्हणाले. भूतपिशाचं पाण्याला भितात त्यापासून पळतात असं आपण मानतो ना. नदीकाठची संध्याकाळ, 6:45 वाजायला आले होते. 6:30लाच कच्चा असा अंधार सुरू झालेला होता. झाडांची दाटी, देवळं, पाण्याचा गारवा यातून तो आणखीन जाणवत होता. पाणी अजूनही जरासं चमकत होतं, पण मला ते फार आवडतं. आपल्या मनात चमकलं होतं. मला हे पाणी फारसं आवडतं. आपल्या मनात चमकलं की ते बाहेरही ते लगेचच चमकतं. किंवा मला नदी, चमकती वाळू, चांदण्या, रंगाच्या मासोळ्या, दूरवरची गाणी, पक्ष्यांच्या झाडावरील निवारासाठीच्या हालचाली, खरं म्हणजे यातलं काही असो नसो, ही नदी असली की असलं काहीतरी असेलच. आणि नसलं तर ते आपल्या चैतन्याच्या स्वप्नात तर आपण खचितच काहीतरी मला इथं दिसत असेल, किंवा इथे आहे ते माझ्या आत आहे असं मला वाटत असेल. आणि आपल्याला आवडणारी जागा आणखीन कोणती असणार? आता लेखकाच्या मनामध्ये हा गोंधळ चाललेला आहे. गांधीजी म्हणतात, उडवतोस ना पाणी? त्यांनी पुन्हा सुचवलं, नको असू द्यात, तुम्ही आता इतके आहातच तर असा. तुम्ही काही मला नकोशी झाला आहात असं नाही आहे. तरी तुम्ही असणार कुठून हेही मला वाटतंच. तुम्ही मला आपलं वाटतं म्हणून तुम्ही आहात दिसतात तर ते ठीक आहे. मी शांतपणे म्हणालो, हे जरा जास्त ठीक आहे. कसं काय? आपल्याला ज्याचं असणं जाणवतं त्याला आपल्या जाणवण्याचा अर्थ येतो, आकार येतो. जाणवणं महत्त्वाचं, त्यातूनच सगळं उगवतं. तुम्हाला वाटत असेल की गांधीजींचा जो हा संवाद चाललेला आहे लेखकासोबतचा, हा काय नेमका प्रकार असेल? कारण महापुरुष जे असतात ते महापुरुष कधी मरतच नसतात. कारण त्यांचे विचार जे असतात ते विचार अमर असतात. ते सातत्यानं वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या डोळ्यासमोर येतात, चर्चेत येतात, वाचण्यात येतात, बघण्यात येतात. म्हणून कोणत्याही देशातला, जगाच्या पाठीवरचा कुठलाही महापुरुष हा कधीही मरत नसतो. आणि हा भास आहे, मनाचा खेळ आहे. एकूण स्थितीकडे पाहिल्यावर गांधींची आठवण होणं साहजिक आहे. म्हणजे आता ती जाहिरात येते ना टी व्हीमध्ये, 100 रुपयाला 1 किलो असलेलं एक मिठाचं पॉकेट आहे. त्याचं नाव मला सांगता यायचं नाही आता. महात्मा गांधीला खरंच वाईट वाटलं असेल ना.
मिठाचा सत्याग्रह करून मीठ मुक्त केलं होतं सगळ्या करातून. पण त्याच देशामध्ये बापूच्या जाण्यानंतर 1 किलो मिठाची 100 रुपये किंमत. काही प्रसंग, काही विचार, काही चळवळी, काही आंदोलनं, काही सत्याग्रह हे माणसाच्या मनातला तळ पुन्हा ढवळून काढतात. बहुधा तीच अवस्था इथं लेखकाची झालेली आहे. जे अस्तित्वातच नाही आहे हे आपल्याला माहीत आहे, त्याला त्याच्या असण्याला कुठून अर्थ येणार. अस्तित्वात नसण्याचं गृहीतक तपास, त्याचा पुनर्विचार करून बघ. केवळ माणूस जिवंत असणं म्हणजे अस्तित्व आहे का माणूस मेला तरी त्याचे विचार जिवंत आहेत म्हणून अस्तित्व आहे? मला वाटतं की विचार जिवंत असणंच हे अस्तित्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आता दिसताय तर तुम्ही मेलेले नाही आहात असं स्वतःला सांगू. माझ्या जन्माआधीपासूनच्या सगळ्या ढळढळीत सत्यांना नाकारू. तुम्ही तर 53 वर्षापूर्वीच तुमचा खून झाला नथुराम गोडसे, तरीही इतक्या लवकर संपणाऱ्यातला मी नाही असं तुला वाटतं? मध्येच गांधीजींनी काय म्हणलं आहे, तरीही इतक्या लवकर संपणाऱ्यातला मी आहे असं तुला वाटतं का? तुलाही वाटतं? गांधीजींचा व्यथित स्वर माझ्या मनाच्या आतून आल्या इतका व्यथित. नाही नाही, तसं नाही वाटत, तुम्ही आहातच, मी घाईघाईने म्हणालो. तरी असे साक्षात समोर हे पटत नाही. भास, भ्रम हीच भावना जास्ती मनात येते. एखादा माणूस उरतो अनेकांच्या असण्यात. एखादा माणूस उरतो अनेकांच्या असण्यात. गांधीजी अपराधी चेहऱ्यानं म्हणाले आणि थबकले, पण मग त्यांचा चेहरा थोडा उजळलासुद्धा. काहीतरी त्यांना सुचलं असावं. प्रत्येकजण उरतोच रे, ते म्हणाले. मुलं बाळं, नातवंड, पतवंड इतके जेनेटिक प्रवाह असतात. तुम्हाला हे म्हणायचं नाही आहे. गांधीजी, मी त्यांना अडवलं, इतकं काही नम्र तुम्ही व्हायचं काही कारण नाही आहे. तुम्ही दुनियाभर करोडोमध्ये उरलेले आहात, पिढ्यानपिढ्या उरणार आहात आणि किती दूरवरच्या आपल्या संस्कृतीतल्या भलेपणाशी, साधेपणाशी तुम्ही आम्हाला जोडून दिलेलं आहे. काही प्रश्न नाही आहे, ते मनात असतंच कायम. पण मनातल्या तुमच्या या अशा असण्याला काही आकार धारण करता येतो, हे तर्कानं स्वतःलाही नीट पटवता येतं, इतकंच मला म्हणायचं होतं. तर्काबिरकाचं सोड. काय म्हणतात गांधीजी? तर्काबिरकाचं सोड. दुनिया त्याच्या पल्याड निघाली आहे. अगदी आजचीच गोष्ट घे ना. म्हणजे आत्ता या क्षणी मला ऐकू येते काय? बघ, ऐक. गांधीजी एवढं सगळं इतकं स्वच्छ सांगतायत, तर हे बघ, ऐक काय लावलं आहे नीट सांगा की. मी म्हणालो, इथं तर छान नदी काठ, गारवा, गवताच्या वारसाची रात्र आणि तुम्हीसुद्धा आहात. तर्कापल्याडचे फक्त तुम्ही आहात बुवा, पण ते ठीक आहे. गांधीजी म्हणतात, हा नदीकाठ म्हणजे दुनिया नाही आहे. आता जग किती छोटं झालं आहे. ते झालं आहे, पण हे असं का झालं आहे ते तर्कापल्याडचं? असं मी ते येईपर्यंत ठीक होती दुनिया असं तुला वाटतंय. गांधीजी म्हणतात, असं तुला वाटतंय आणि तुम्ही, मी म्हणतो तेही मला वाटत असेल. गांधीजी, तुम्ही कोड्यात बोलणारे नव्हतात कधीच. ठीक आहे, असं आहे, मी निघतो आता. म्हणजे अदृश्य होत आहे तसं म्हण. म्हणजे तुम्ही नाही आहात का बरं? असतो तोच अदृश्य होऊ शकतो ना, आणि नसेल तो अदृश्य कसा होईल? दृश्य असणाऱ्याला अदृश्य होता येतं. छे गांधीजी, तुम्ही आता जास्ती हुशार झालात. तर्काचा इतका काही कूट तुम्ही कधी तुमच्या खासियत नव्हती तुमच्यामधली. कधीच तुमचा तर साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीवर भर आणि तर्कापेक्षा ते अतूट असणं वगैरे हे महत्त्वाचं मानायचं. या गुंतागुंतीच्या दुनियेत टिकाव धरायचा असेल तर बदलावं लागतंच बाबा. हे वाक्य पुन्हा एकदा ऐका. या गुंतागुंतीच्या दुनियेत टिकाव धरायचा असेल तर बदलावंच लागतं बाबा, ते म्हणाले. आणि आपली खासियत वगैरे असं काही नसतंच. सोय बघायची. मुळात प्रवृत्ती विवेकाची पाहिजे. बाकी होतं ते असू देत. तुर्तास मी जातो आहे, पण मी आहे, माझ्या असण्यावर भरोसा ठेव. तुर्तास मी जातो आहे आणि मी आहे असं माझ्या असण्यावर भरोसा ठेव. आपण इथंच त्यांच्या असण्यावर भरोसा ठेवू आणि उद्या याचा पुढचा भाग पाहूया.